नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. आपण कोणतीही व्हिडिओ टाकल्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून एक खंत व्यक्त केली जाते की सर, लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सरकार व्यवस्थित टाकतोय, दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थ्यांचे पैसे सुद्धा सरकार व्यवस्थित टाकतोय, मग आमचे पैसे सरकारला देण्यास प्रॉब्लेम काय आहे? या विधवा महिलांचा खूप मोठा प्रश्न आहे. आणि जे निराधार बांधव आहेत, जे आजारी व्यक्ती आहेत, त्यांना या पैशांची गरज आहे. आता खूप मोठ्या पद्धतीने शासनाच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून किंवा जे आता सध्या सरकारमध्ये जे पक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून पोस्टरबाजी आहे की लाडक्या बहिणींना रक्षाबंधन दिली. माझा या ठिकाणी सरकारला एक प्रश्न आहे की रक्षाबंधन फक्त लाडक्या बहिणींचे नाही आहे, तर महाराष्ट्रातील अशा खूप निराधार महिला आहेत की त्यांची सुद्धा रक्षाबंधन आहे, परंतु सरकारला मात्र त्याची जाण येते का नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दिव्यांगांच्या बाबतीमध्ये सरकार चांगला निर्णय घेतोय, आपण सरकारच्या बाबतीमध्ये चांगलं बोलतोय, सरकारला धन्यवाद बोलतोय, पण एका बाजूला तेच निराधार बांधव जे या 1500 वरती अवलंबून आहेत, डिपेंड आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये सरकार निर्णय घेताना दिसत नाहीत. तर मी तुम्हाला सकाळी एक व्हिडिओ टाकली होती, त्या व्हिडिओमध्ये अनेक लोकांनी प्रश्न विचारले की सर, आमच्या संदर्भात काहीतरी बोला. तर मी त्यांना हे सांगितलं होतं की मी आज दिवसभर माहिती घेऊन तुम्हाला सांगतो, पण एक लक्षात ठेवा, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी, कर्मचाऱ्यांशी मी जेव्हा बोललो फोनवरती, तर त्यांना सुद्धा त्याविषयी काहीच माहीत नाही आहे की निराधार बांधवांचे पैसे कधी येणार. तर एकंदरीत मला तरी त्या सगळ्यांच्या बोलण्यावरून एक कळलं की संजय गांधी निराधार योजनेसाठी वेगळा कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय सरकार सद्यस्थितीला काढत नाही आहे, बरोबर आहे. मग जर मंत्रालयाच्या स्तरावरून एखादा शासन निर्णय जाहीर होत नाही, म्हणजे त्यांच्यासाठी सेपरेट निधी मंजूर होत नाही, हा वस्तुस्थिती आहे. आता मग हा पैसा उभा कसा करायचा आणि तो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कसा वाटायचा, याच्यावरून मी एक निष्कर्ष असा काढलाय की लाडकी बहीण, मागच्या वेळेस पण तेच झाला, म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप झाल्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वाटप झाले. मग यावेळेस सुद्धा असाच काही प्रकार होतोय का? महिला बाल विकास योजनेच्या माध्यमातून किंवा सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे मंजूर होतात, लाभार्थ्यांना वाटप होतो. अनेक लाभार्थी योजनेपासून, लाडकी बहीण सुद्धा खूप वंचित लोक आहेत, तर त्या ठिकाणी जो काही निधी शिल्लक राहतो, तो शिल्लक निधी हा निराधार बांधवांसाठी वापरला जातो का? हा मला एक थोडासा निष्कर्ष मी काढलेला आहे. मला एकंदरीत या सगळ्या लोकांशी बोलून किंवा हे जे काही प्रशासन सद्यस्थितीला जे काही लाडकी बहीण योजनेचा निधी आणि सामाजिक न्याय विशेष विभागाची संजय गांधी निराधार योजनेची जी काही लाभार्थीची योजना आहे ती, यांच्या संदर्भात हा थोडासा जमेची बाजू किंवा ताळमेळ यांचा बसतोय असं मला या ठिकाणी वाटतंय. कारण शासन निर्णय जाहीर होत नाही, निधी मंजूर होत नाहीये, मग हा निधी अशा पद्धतीने उभा करून जेवढं काही शिल्लक राहतो तो शिल्लक पैसा वाटायचा. त्यामध्ये काही संजय गांधी निराधार लोकांना मिळणार, काही लोकांना नाही मिळणार, काही विधवा महिलांना मिळणार, काही महिलांना नाही मिळणार, अशा पद्धतीचं हे चित्र आहे. त्यामुळे संबंधित कार्यालयाच्याकडून प्रॉपर अशी माहिती समोर येताना दिसत नाही आहे. त्यांना कदाचित या गोष्टीचं भय असेल की बाबा ह्या सगळ्या गोष्टी आपण ओपनली कशा सांगाव्या, कशा बोलाव्या, हा त्यांचा प्रश्नचिन्ह आहे. पण या ठिकाणी मला या सरकारला एक विनंती आहे, प्रशासनाला एक विनंती आहे की जर समजा तुम्ही एखादी योजना राबवताय तर त्या योजनेसाठी निधी हा सेपरेट तुम्ही मंजूर करा. तुम्ही यांच्यासाठी सुद्धा एक वेगळा असा शासन निर्णय काढा, म्हणजे त्यांच्या निधीची तरतूद होईल आणि त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा वेळेत पैसे येतील. दिव्यांग बांधवांना येतात, मग निराधार बांधवांना सुद्धा आले पाहिजे. हा प्रत्येक दिव्यांग बांधवांचा व संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा एक मागणी आहे. कारण माझा दिव्यांग बांधवसुद्धा कधीच असा बोलला नाही की बाबा त्यांचं राहू द्या, आमचं द्या, असं कधीच नाही बोलला. मी अनेक लोकांशी बोलतोय, ते त्यांचं एकच म्हणणं आहे की बाबा सर, तेही निराधार आहेत, त्यांनाही दिले गेले पाहिजे, आम्हाला जसे येतात त्यांना तसेही त्यांनाही आले पाहिजे. तर अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी वस्तुस्थिती होती ती सांगण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारकडे एक विनंती आपण करतोय की संजय गांधी निराधार विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती यांच्यासाठी सेपरेट असा शासन निर्णय काढला गेला पाहिजे. कुठेतरी शिल्लक निधीतून यांची भागवाभागवी करू नका, कारण भागवाभागवी केल्यानंतर काही लोकांना पैसे येतात, काही लोकांना पैसे येत नाहीत. ही वस्तुस्थिती कुठेतरी चुकीची आहे. आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काही महिलांना रक्षाबंधन आहे आणि काही महिलांना रक्षाबंधन नाही का, हा प्रश्नचिन्ह ठेवून या ठिकाणी थांबतोय. व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.